येताना प्लीज पूर्ण विचार करून या। केदार घाटीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। जय श्री बाबा केदार। आज आपण केदारनाथ यात्रा करणार आहोत, जे आहे उत्तराखंड देवभूमी येथे। केदारनाथच्या यात्रेसाठी आम्ही फाटाच्या हॉटेलवरून रात्री 2:30 ते 3:30च्या दरम्यान निघालो। काळाकुट्ट अंधार होता। फाटा ही अशी जागा आहे जिथून केदारनाथला जाण्यासाठी हेलिपॅड पण मिळतात। हाऊस द जोश, हाऊस द जोश। चारधाम मधील गंगोत्री धामचं दर्शन झाल्यानंतर आम्ही उत्तरकाशीला येऊन थांबलो। दुसऱ्या दिवशी फाटाला जाण्याचा पूर्ण प्रवास केला। उत्तरकाशी ते फाटा हा रस्ता 8 तासाचा आहे। वाटेत घनसाली आणि तिलवाडा असे महत्त्वाचे शहर लागले। पावसाने पण फाटा यायच्या आधी चांगला जोर धरला होता। फाट्याला पोहोचेपर्यंत अगदी संध्याकाळ झाली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला 3 वाजता निघायचं होतं। पहाटे 3 वाजताच आपण गौरीकुंडसाठी निघालेलो आहोत। फाटा ते गौरीकुंड जवळजवळ 15 किलोमीटरचा रस्ता आहे। सेरसी, सीतापूर, सोनप्रयाग करून गौरीकुंडला आपण पोहोचतो। मोठ्या गाड्यांची पार्किंग शक्यतो सोनप्रयागला असते। आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरला सोनप्रयागला पार्किंग फुल झाल्यामुळे सीतापूरलाच गाडी पार्क करावी लागली आणि तिथून आम्ही चालत निघालो सोनप्रयागच्या टॅक्सी स्टँडसाठी। आणि ही जी रांग आहे ती टॅक्सी पकडण्यासाठी लागली आहे। आम्हाला सीतापूर पार्किंगच्या थोडं अलीकडे गाडीने सोडलं होतं आणि तिथून सोनप्रयाग पर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला। आणि या ठिकाणावरूनच आपल्याला गौरीकुंड जाण्यासाठी गाडी मिळते। ही गाडी शेअरिंग मध्ये असते आणि 50 रुपये घेते। या गाड्यांचं ट्रॅफिक कधी कधी गौरीकुंडापर्यंत जातं आणि तिथे जर ट्रॅफिक लागलं तर या गाड्या आपल्याला आधीच सोडतात। चारधाम न करता केदारनाथला येणारी लोकांची संख्या पण खूप आहे, त्यामुळे केदारनाथला गर्दी असते। केदारनाथला डायरेक्ट यायचं असेल तर हरिद्वारवरून पहिल्या दिवशी फाटाला पर्यंत पोचावं लागतं। दुसऱ्या दिवशी फाटा ते केदारनाथ हा प्रवास आहे। त्या दिवशी तिथे स्टे करून तिसऱ्या दिवशी परत हरिद्वारला फिरू शकतात। आपण पोहोचलोय गौरीकुंडला। इथे पोहोचेपर्यंत आपल्याला 6 वाजले होते। खाण्याचे इथे भरपूर सारे स्टॉल्स आहेत। गौरीकुंड पोहोचल्यावर खूप सारी गर्दी लागली। ही गर्दी होती डोलीवाल्यांसाठी। जे डोली बुक करतात ते इथे येऊन परत रांग लावतात, कारण डोलीचं बुकिंग आधीच करायचं असतं आणि त्यांना एक टोकन दिलं जातं बुकिंगच्या वेळी। डोली असे 4 लोक नेतात आणि ते खूप सेफली नेतात। या वर्षीचे रेट्स इथे लावलेले आहेत। सिंगल जर्नी 9,000 होतं तर रिटर्न जर्नी 11,000। हा गौरीकुंडचा एरिया आहे जिथे पुरुष आणि स्त्रियांचे कुंड वेगवेगळे आहेत। हे आहे ट्रेकचं स्टार्टिंग पॉइंट, जिथून ऍक्च्युअल ट्रेक चालू होतो। जे पाठीवर घेऊन चाललेले आहेत त्याला पिट्ठू बोलतात आणि त्याचे सिंगल जर्नीचे 10 ते 12,000 होतात। गौरीकुंडच्या ट्रेकवाल्या गेटवर पोचायला आम्हाला 6:45 झाले, म्हणजे हॉटेलवरून निघाल्यापासून इथे येईपर्यंत 3 ते 3.5 तास गेले। 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे खाण्याची दुकानं आहेत। जंगल चट्टी 1.5 किलोमीटर, म्हणजे गौरीकुंड पासून आपण 2.5 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे। मुंबई का? मुंबई, ठाणे। गौरीकुंड पासून केदारनाथचा संपूर्ण ट्रेक 16 किलोमीटरचा आहे। गौरीकुंड पासून 3 किलोमीटरवर आल्यावर आम्ही घोडा करण्याचा निर्णय घेतला, कारण की 16 किलोमीटरचा ट्रेक हा खूप मोठा आहे। 3,500 ते 4,000 पर्यंत सिंगल जर्नीसाठी घोडा मिळतो। इथे येणारे बरेचसे लोक चालत सुद्धा जातात। चालायला जवळजवळ 10 ते 12 तास लागतात। ज्याची जशी कॅपॅसिटी असेल, फिटनेस असेल, तसा त्याला वेळ लागू शकतो। हा समोर जो ब्रिज आहे तो नवीन बांधलेला आहे। 2013ला जेव्हा इथे मोठा पूर आला होता तेव्हा इथली सगळी दुकानं, इथे मोठं मार्केट होतं रामबाडाला, ते पूर्ण वाहून गेलं होतं आणि त्याच्यानंतर हा ब्रिज इथे परत बांधलेला आहे। आपण बऱ्यापैकी पुढे आलोय। बडी लिंचोली आता 3.5 किलोमीटरवर आहे। वर ज्यांची दुकान आहेत ते घोड्यावर किंवा खेचरवर असं सामान लादून आणतात, त्यामुळे त्यांच्याकडे विकल्या जाणाऱ्या वस्तूंची प्राइस जरा जास्त असते।
केदारनाथच्या डोंगरावर हेलिकॉप्टरच्या राईड चालू झालेल्या आहेत। इथे येण्यासाठी हेलिकॉप्टर हा बेस्ट ऑप्शन आहे याकरता, कारण की आपला वेळ वाचतो, ट्रॅव्हल वाचतं आणि केदारनाथचं ट्रॅव्हलिंग बऱ्यापैकी हेक्टिक आहे। हेलिकॉप्टरचं बुकिंग एप्रिल महिन्यातच चालू होतं। यासाठी IRCTCची हेली यात्रा म्हणून वेबसाईट आहे आणि या ऑफिशियल वेबसाईटवरूनच तिकीट बुक करावं लागतं। बाकी बरेच सारे फ्रॉड्स वेबसाईटसुद्धा आहेत। या वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी चारधामचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असतं आणि चारधामचं रजिस्ट्रेशन तुम्ही या वेबसाईटवरून करू शकता। मी लिंकवर दिलेली आहे। इझिली नाही मिळत हेलिकॉप्टरचं तिकीट। केदारनाथला जाताना घोडा करावा का? तर केदारनाथला जाताना तुम्ही घोडा करू शकतात स्वतःच्या रिस्कवर, पण येताना तर बिलकुल करू नये, कारण की उतार असल्याने घोड्याचा बॅलन्स जातो आणि घोडे खाली पडतात आणि त्यासोबत आपण सुद्धा खाली पडतो। इथे सेफ ट्रॅव्हल करणं खूप गरजेचं आहे आणि इथे खूप सारे इन्सिडेंट्स होत राहतात। हे लिंचोली कॅम्प आहे, इथे टेंट वगैरे पण आहेत। शिवलोक कॉटेज बघितलं मी आता, जे GMVNचं आहे ते ऑनलाईन तुम्ही बुक करू शकता। रस्ता खूपच खराब है, एकदम दुरावस्था, बहुत ज्यादा खराब है ना। ऐसे कैसे लोग चलेंगे बाबा? अगर आप लोग वॉक करते आते तो कहाँ रहते हैं आप लोग? पता नहीं, कोई आइडिया है आपको? उधर ही किधर तो रहते। आप जो हमने ब्रिज किया रामबाड़ा, रामबाड़ा, हाँ वहाँ नहीं पहुँचते। तो हमने प्लान ही वैसे किया था शाम तक पहुंचना है। तो शाम के मौसम नहीं यहाँ का सही। अच्छा, बारिश से तगड़ी बारी बर्फ गिरती है। इधर 5 किलोमीटर केदारनाथ टेंट है ना, वो बेस कैंप वाले। हाँ तो उधर तो अंदर ठंड नहीं लगेगी ना? अंदर अच्छी व्यवस्था है। हाँ, रजाई, गद्दे, लाइट, फुल व्यवस्था। अच्छा। केदारनाथमध्ये किंवा पूर्ण उत्तराखंडमध्ये हॉटेल्स किंवा टेंट किंवा अजून काही बुक करायचं असेल तर ह्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे gmvnonline.com। त्याच्या थ्रू तुम्ही हॉटेल्स आणि रूम्स, टेंट्स वगैरे सुद्धा बुक करू शकतात। केदारनाथमध्ये हे स्वर्गरोहिणी कॉटेजेस आहेत, हे लवकर फुल होतात आणि नंदी बेस कॅम्प आहे ते सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे। हे जे वर दिसत आहेत ते प्रायव्हेट आहेत, म्हणजे 400-500 रुपये घेऊन तुम्ही एक रात्र काढू शकता। नाश्ता करायला थांबलोय आम्ही। का हाय करा, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त वाटतं, एकदम मस्त वाटतंय। बाबाचं नाव घेऊन म्हणजे आम्ही चढतो तर अगदी व्यवस्थित वाटतं। बाबाच्या नावाने एकदम चांगलं। मॅनेजमेंट बद्दल काय म्हणायचं तुम्हाला? मॅनेजमेंट बद्दल? मॅनेजमेंट बिलकुल चांगली नाही। अजून खूप चांगली होऊ शकते ना? हा, होऊ शकते। त्यांनी जर केलं तर चांगली होऊ शकते। एवढे भाविक येतात? हा, एवढे भाविक येतात, भरपूर निधी मिळतं मंदिराला, पण काही ते मॅनेजमेंट चांगली नाही। फार पब्लिकचा हाल होतात, भयंकर हाल, खूपच हाल होतात। एजेड लोकांनी यावं की नको? नाही, बिलकुल नाही। एजेड लोकांनी बिलकुल येऊ नये, माझं पण तेच मत आहे। त्यांनी तिकडनं बाबांना नमस्कार करावा करूनच। आता आम्ही थांबले 5 मिनिटासाठी। आम्ही आधी अर्धा तास थांबलेलो, घोड्याला रेस्ट दिली आणि आता इथे 5 मिनिटासाठी थांबतो। इथे घोड्याने आम्हाला उतरवलं आणि पुढे आम्ही चालत निघालोय मंदिराच्या दिशेने। चालत पण बरंच अंतर आहे। मागे सुंदर असे बर्फाचे डोंगर दिसायला लागलेले आहेत। जवळ 1 ते 1.5 किलोमीटरची रांग आहे दर्शनासाठी। फायनली केदार दर्शन झालेलं आहे आमचं। जय श्री केदार। खूप गर्दी आहे आणि मॅनेजमेंट बिलकुल नाही आहे। इकडे येताना प्लीज पूर्ण विचार करून या, व्हिडिओज बघून येऊ नका, खूप गर्दी आहे। दर्शन जरी धक्काबुक्की करत झालं असेल तरी मंदिराचं दर्शन झाल्याचं, देवाचं दर्शन झाल्याचा आनंद खूप जास्त होता। मंदिर परिसरात खूप गर्दी असते आणि भाविक प्रत्येक ठिकाणून येतात, तरी पण महाराष्ट्र आणि गुजरात मधून येणाऱ्या लोकांची संख्या इथे जास्त आहे।
या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला केदारनाथ धामचं दर्शन झालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री केदार लिहायला विसरू नका, कारण त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. मंदिराच्या जवळ जर स्टे करायचा असेल तर इथे पण हॉटेल्स आहेत. जय बाबा केदार, सबको अच्छे से दर्शन हो जाए बस. ही भीमशिला आहे. जेव्हा 2013ला पूर आलं होतं तेव्हा इथे अडवलं गेलं होतं पाणी. मंदिरापर्यंत पाणी आलं नव्हतं, म्हणजे मंदिराच्या दोन्ही साईडने पाणी गेलं होतं. मंदिर तसंच राहिलं होतं. इथे वर भैरवनाथाचं मंदिर आहे. आदि शंकराचार्यांची इथे समाधी सुद्धा आहे. ते समाधी स्थळ सुद्धा पाहण्यासारखं आहे, खूप सुंदर आहे. जय महादेव. केदारनाथला काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ते म्हणजे स्मेल घेण्यासाठी कपूर, रेनकोट, जॅकेट, काही लोकांना ORS ची पण गरज लागू शकते, मेडिसिन्स आणि काही स्नॅक्स वगैरे थोडंफार, आणि शूज. इथे खूप छोटी छोटी स्टॉल्स आहेत जे मंदिराप्रमाणेच 6 महिन्यासाठी ओपन असतात, जिथे सुंदर सुंदर माळा मिळतात, ही छोटी मंदिरं मिळतात. इथून जायचं मनच नाही करत. इथून असं वाटतं माझं पण आपलं रूम आहे, रूम नाही टेंट आहे. तर इथे राहू शकतो ट्रेनमध्ये. पैसे आहे ना. तुम्ही लोकांनी रुद्राक्षी माळा कशी दिली? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुमच्यासाठी नियमित व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. स्प्रूटेल्सला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि हो, ही 4 धामची सिरीज तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. हर हर